तुमचं नाव सांगा. आर्यन. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. सुशांत या. सुशांत यांना ते 500 रुपयाचं बक्षीस केतन पाटील यांच्याकडून लकडत आलं ते देऊन गौरव केला जाईल. बाकी सर्वांचे पैसे गुगल पे येतील. केलेले आहेत का? ओके, अभिनंदन. मॅचला होती सुरुवात. एमसीसी आणि मॉडर्न आर्ट या दोन संघादरम्यानची मॅच आहे. महत्वपूर्ण मॅच. या मॅचच्या रिझल्टवरती भरपूर काही निर्भर असणार आहे. इथून पुढची हालचाल. अक्षय पवार आणि आशिष मेहर. पहिला चेंडू टॅप केला. चेंडूला धनुने चेंडूला अडवलं, फेकी केली. तोपर्यंत एक धाव, सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होते. धावफलकाचा श्रीगट झाला आणि सिंगल धावफलक पुढे जात असताना धावफलकाची सुरुवात होते. खूप चांगला फटका आशिष मेहरच्या बॅट मधून येतोय. खणखणीत चौकार. 4 धावा. चौकार आला. चौकारने मात्र त्या सिंगल वरती म्हणजे म्हणतात स्ट्राईक रोटेट केली, त्याचा काहीसा फायदा झालाय. आशिषने जर का फक्त 20 धावा बनवल्या तरी सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस भावेश घरत यांच्या माध्यमातून. बघा, भावेश घरत म्हटलं की LNCC चे खंदे पाठीराखे आहेत आणि फक्त या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांचं मनोबल उंचावण्यासाठी, त्यांना ऊर्जा देण्यासाठी ते इथे उपस्थित आहेत. आणि 500 रुपये जर का आशिष मेहरने 20 रन बनवले तर त्यांना त्यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. 4 चेंडूचा खेळ झाला. 7 धावा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. विरार क्रिकेट असोसिएशन आयोजित विरार प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतात आणि या स्पर्धेतील हा महत्वपूर्ण क्षण. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता शिल्लक आहे या षटकामधील. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. अक्षय पवार. वेगवान फटका. चेंडू गेला कव्हर मध्ये. सीमारेखा पार. चौकार. चला, धनु पाटीलने जर का चेंडू फक्त अडवला तरी सुद्धा मोरेगाव चॅलेंजर्स यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे. बघा इथं कशाला पैसा आहे. फक्त बॉल अडवला तरी सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस धनु पाटीलला. धनुसाठी बक्षीस लागले मोरेगाव चॅलेंजर्स. आणि मोरेगाव चॅलेंजर्स सध्या खणखणतं नाणं आहे. जिकडे तिकडे चर्चा त्यांचीच आहे. एक फायनल मारली. एखादं मागील इथं जी स्पर्धा झाली तिथे त्यांना उपविजेतेपद मिळालं. मोठमोठ्या स्पर्धांचं ते मिळालेलं विजेतेपद. अक्षयच्या लगातार 3 चौकाराला दर्शन आहिरे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आणि किरण राठोड यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. दोघां मिळून 1000 रुपयाचं बक्षीस लगावण्यात आलंय. अक्षय पवार स्ट्राईक एंडला आहे. शशी यावेळेला दिशा देत होते. दिशा देत असताना दिशा भूल झाली आहे. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर सुशांत पाटील, गंभीर पाटील खूप चांगली कामगिरी आतापर्यंत बजावत आहेत. भाऊ मात्रेला मगाशी पाहिलं. शैलेश करावडेला बघितलं आपण. जितेश परबला बघितलं. खूप चांगली अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा आहेत 14. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक. डाऊन दी ग्राउंड खेळायचंय. खूप चांगला फटका. फेकी अचूक, परंतु त्या फेकीमध्ये तितकासा दमकम नाहीये. रोहनने चेंडू फेकला आणि फेकल्यानंतर अनिल बेनबन्सीने त्याला बॅक केलं. तोपर्यंत एक धाव पॅक केली गेली. सिंगल धाव येते. 14 धावा 15 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. हा पॅडल स्वीप. शानदार स्ट्रोक. तितकी चपळाईनं धाव पूर्ण केली जाते. फिल्डिंग चांगली. चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू. पुन्हा एकदा पॅडल स्वीप मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मागे निघून गेला. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक जाऊन फीड करतोय. तोपर्यंत एक धाव येते. विशेष कौतुक आमच्या DBN लाईव्हचं. प्रत्येक निर्णय त्यांनी अगदी क्लोज दाखवला आणि दूध का दूध पाणी का पाणी काय असतं ते DBNच्या आमच्या संपूर्ण टीमने दाखवलं. खरोखर हॅट्स ऑफ आहे. आणि आमचे दोन्ही प्रोप्रायटर या चॅनलचे प्रवीण पाटील आणि धनंजय मांगेला
आज खास करून जोडलेले आहेत या तिसऱ्या दिवसादरम्यान. आपलं सुद्धा स्वागत आहे. 70 बिनबाद 2 षटकं संपलीत. 8.50 ची सरासरी. नवीन गोलंदाज अनिल बेनबन्सी. अनिल बेनबन्सीच्या हातामध्ये चेंडू. एक मॅन ऑफ द मॅच त्याच्या नावे सुद्धा आहे. आशिष मेहर समोर त्याचं कडवं आव्हान. पहिला चेंडू वेगवान आणि तो सुद्धा खेळपट्टीच्या बाहेर. नो बॉल. नो बॉल म्हणजे फ्री हिट नेक्स्ट बॉल असेल. नो बॉल ची सांगता होती. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. सिंगलने धावफलक पुढे जाते. हो यावेळेला मागे खेळलाय. वेगवान फटका आशिष मेहरच्या बॅट मधून येतोय. चौकार. 4 धाबा. चौकार आल्यानंतर आता क्षेत्ररक्षण थोडंसं बदलवलं जाते. पहिला वाईट आला होता आणि त्यानंतर वाईट वेळ म्हणजे चौकार. तब्बल 5 धावा आतापर्यंत वसूलल्या गेल्यात. वाईट नव्हे, नो बॉल आला होता, माफ करा. आणि फ्री हिट वरती मुफ्त मारलेला चौकार बघायला मिळाला. आता अनिल बेनबन्सी समोर आशिष मेहर. चांगली बॅटिंग आशिषने केली आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. हा शशीने हा चेंडू अडवून दिली. खुशी खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. यष्टिरक्षण बघायला मिळालं. बघा कशा प्रकारे धडपड केली होती आणि त्यानंतर चेंडू अडवला. डाऊन दी ग्राउंड खेळायचा होता. अडवण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. क्या बात आहे. रोहन चेंडूला अडून फेकी सुद्धा झाली आहे. हा चेंडू असा बुलेट स्ट्रोक दिसला जरूर, परंतु बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ दिला नाहीये. आणि हेच तर करायचं आहे ॲज अ फिल्डर म्हणून. एक बॉलर एक फलंदाज तुम्हाला काही मॅचेस जिंकून देतात, परंतु एक क्षेत्ररक्षक सगळ्या मॅचेस मध्ये तुम्हाला जिवंत ठेवतो. अक्षय पवार साठी लगातार 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस. आणि ह्या वेळेला चौकार आलाय. 500 रुपयाचं बक्षीस दर्शन अहिरे आणि 500 रुपयाचं बक्षीस किरण राठोड यांच्या माध्यमातून लगावण्यात आलं आहे अक्षय पवारला. बघा ही चौकट आहे. हे सगळे एक रंगी एक संगी खेळाडू एकमेकांसमवेत खूप सारा वेळ त्याने व्यतीत केला. त्यामुळे त्याची ऊर्जा वाढवण्याचा प्रयत्न होतोय. दोघांनाही चार्जर म्हणून त्यांचे पाठीराखे कार्य करतात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग तिथे आली. सिंगल धावून कंप्लीट. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे. 28 वरती धावफलक घेऊन थांबले. 28 रन्स ऑन स्कोर बोर्ड. आफ्टर दॅन 0 लॉस. बिनबाद अवैध भागीदारी. अनोखं पारितोषिक आशिष मेहरसाठी सुद्धा आहे. परंतु अनिल बेनबन्सी काय या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळवून देतील का, ज्याची सर्वात जास्त गरज आहे मॉडर्न आर्टला. ऑन साइडला चेंडू मोठा. ओहो कोणतीही संधी नाही. चेंडू सीमारेखा पार. चौकार. तीन षटकं संपली. 32 धावा धावफलकावरती. टीम MCC मंदारेश्वर क्रिकेट क्लब रोहनच्या हातामध्ये चेंडू दिलाय. बघा जमेची बाजू काय MCC साठी. विकेट गेलेली नाहीये म्हणजे इथून या स्लॉगर मध्ये हाणामारी होणं अपेक्षित आहे. अक्षयच्या प्रत्येक चौकारावर मंदारेश्वरचा मयूर याच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. बॅकफुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटवरती प्रॉपर चेंडू आला नाही. सिंगल मात्र मिळेल. संदीप चेंडूवरती येतात तोपर्यंत एक धावून कंप्लीट होतीये. सिंगलने धावफलक 34 वरती जाऊन पोहोचते. 35 वरती जाऊन पोहोचते, माफ करा. 35. एका चेंडूचा खेळ झालाय. रोहनचा पुढील चेंडू फुल टॉस डाऊन दी ग्राउंड. येस इट्स अ गॉन फॉर 4.
थँक्यू डीजे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न खूप चांगल्या रीतीने चेंडूला दिशा दाखवली आणि चौकार सुद्धा येताना पाहायला मिळालाय. 4 धावा. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड, बॅक टू बॅक दुसरा. बक्षिसांची खैरात, बक्षिसांचा वर्षाव. थँक्यू डीजे. लगातार 2 चौकार आलेत आणि 3 चेंडूचा खेळ झालाय. विकेटवरती उभं राहिल्याचा फायदा काय असतो ते हे 2 फलंदाज दाखवतात. एकामागोमाग एक चौकार. रोहनवरती दडपण, फुलटॉस, लगातार तिसरा. ये होईल बात, अब आएगा मजा. लगातार 3 चौकार पाहिजे होते, 3 चौकार दिलेत. थँक्यू डीजे. लगातार 3 चौकार पाहिजे होते, 3 चौकार दिलेत. आणि आता अक्षय चौथा. येस, नाही, अडवण्याचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली. फक्त एकच धाव. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. धावपलकावरती दाबा किती? 48. 48 दाबा. धावपलकावरती 49 होतील की 49चं लक्ष. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, फेकी झाली आहे. धावचीची संधी डायरेक्ट. क्या हुआ है? नॉट आउटचा इशारा आणि इकडे आउट. एकच धाव. 49 झाले. 50चं लक्ष ठेवलं गेलंय मॉडर्न आर्ट या संघासमोर. MCC मंदारेश्वर क्रिकेट क्लबच्या वतीनं नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. शैलेश गाईड करा, कोणाचा टॉस आहे? थँक्यू. इकडे परब ब्रदर्स आणि माऊली ब्रदर्स या दोन्ही करण्यात टॉस साठी. माऊली ब्रदर्स, परब ब्रदर्स दोघांमध्ये टॉस केला जाईल. बघा, एक दुर्भाग्याची गोष्ट काय, मॉडर्न आर्ट आणि माऊली ब्रदर्स एकाच ग्रुपमध्ये आले. आता 50, आता मॉडर्न आर्टला 50 करायचे आहेत. रोहन आणि आकाश. रोहन एका बाजूला स्ट्राईक हँडवरती, आकाश माटले नॉन स्ट्राईक हँडला. अक्षय पवारला गुगल पेने 1000 रुपये पाठवलेले आहेत किरण राठोड आणि दर्शन आहिरेने. अक्षय पवारला, आणि त्याचा स्क्रीनशॉट माझ्याकडे आलाय. मित्रप्रेम आहे या दोघांचं. पहिला चेंडू, येस, इट्स नो बॉल. दुसरा चेंडू, माफ करा, नो बॉल आला म्हटल्यानंतर आता फ्री हिट असेल नेक्स्ट बॉल वरती. आमचा जीत ॲक्युरेट काम करतोय आणि अशी सर्वांची इच्छा आहे की उद्यापर्यंत जीतने स्कोरिंग करावी.
धावपलकावरती धाबा. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न चेंडूला अडवलं गेलं. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावपल करतात. 50चा पाठलाग करायचा आहे. 50चा पाठलाग करत असताना 9 वाल्यात म्हटल्यानंतर 18-41 चौकारांची आतिषबाजी करायची. आकाश स्ट्राईक एंड वरती आहे. आकाश मध्ये क्षमता आहे. यस, नवनाथ पवार यांच्याकडून 6ला 6 चौकारासाठी आकाश माटलेला 1000 रुपयाचं बक्षीस आहे. आकाश मध्ये क्षमता आहे, कधीही मारू शकतो. पहिला चेंडू ओहो विथ कंट्रोल डॉट. स्वप्नीलच्या हातामध्ये चेंडू आहे आणि स्वप्नीलने पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय. आता 6 बॉल 6ची जी काही संधी ती थोडीशी हुकल्यात जमाय नाही, संधी असू शकते. आता ये वाईड आहे, ये वाईड आहे. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होईल. एक्स्ट्राच्या रूपाने रन्स वाढताना दिसेल. 10 वरती धावपलक जाऊन पोहोचलंय. डाऊन द ग्राउंड अडवण्याचा प्रयत्न नाही थांबणार. चेंडू निघून गेलाय. डाऊन द ग्राउंड सीमा रेखा पार चौकार. येस, इट्स वाईड. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू तिथे सिंगल साठी येताना पाहायला मिळते. लेग बायच्या रूपाने ही धाव येईल. 17 धावा धावपलकावरती. बॉल किती बाकी आहेत? मला वाटतंय 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार आले तर मजा येईल मॅचला. आकाश माटलेला हे 2 मोठे फटके मारण्याची नितांत गरज आहे. डाऊन द ग्राउंड हो अडवला गेलाय. क्या बात आहे, शानदार फिल्डिंग. बघा हे डेडिकेशन तुम्हाला दाखवायचंय. एखादी मॅच जिंकण्यासाठी या स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारची खेळी याचं फिल्डर म्हणून करणं गरजेचं आहे. आणि ती खेळी आता शेवटचा आणि अंतिम आता चेंडू शिल्लक असेल. 18 वरती धावपलक आहे. इथून जरी चौकार आला तरी सुद्धा मजा येईल, मात्र तो चौकार पाहिजे. बघूयात कशा प्रकारे बॅटिंग केली तर रोहन काय इथे या चेंडूला 4 धावांसाठी अंजाम देईल का? ओ पॅडल स्वीप दोघांच्या मधून. येस, इट्स अ गॉन फॉर 4 चौकार. बावीस. मैच अभी भी ऑन है. मैच अभी भी ऑन है मतलब 12 गेंद शेष और 28 रनों की जरूरत है. 12-28 म्हणजे एका षटकाकडे किती होतात? 14 होतात. आणि 14चा पाठलाग होऊ शकतो. 14चा पाठलाग होऊ शकतो. फक्त ती करण्यासाठी तुमच्याकडे योग्य तो दृष्टिकोन असावा. ती नजर तुमच्याकडे असावी. बघा एखाद्या कॉम्पिटिशन मध्ये तुमच्याकडे तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी जास्त आणि कॉम्पिटिशन कमी वाटलं तर समजून जायचं मॅच तुमची. त्यांच्या 17 होत्या, यांच्या 22 आहेत. ऑलरेडी 5 धावा पुढे आहेत. 6 चेंडू 6 चौकार. नवनाथ पवार यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आकाशला आहे. आकाशवरती नवनाथ फिदा आहे. आणि ज्या वेळेला तुम्हाला कॉम्पिटिशन जास्त आणि 2 विकेटला 500 रुपये आशिष मेहरसाठी लगावण्यात आले भावेश गरत यांच्याकडून. 3ला 3 आकाश माटले 500. निकेतन दामने
टॅप केलं चेंडूला, एका धावेसाठी खेळला गेलाय. यस, पैकी केली राजने, सिंगल येते. चौकारांची भाषा, डॉटची भाषा, विकेटची भाषा सगळं काय होतं, परंतु एकच रन येते, सिंगल रन येते. मॅचला बढावा देण्याचा प्रयत्न. अजूनही मॅच कुठे गेलेली नाहीये, आवाक्यामध्ये आहे. आणि म्हणतात ना, जोपर्यंत आवाक्यामध्ये आहे तोपर्यंत धावा चालू ठेवा, रन येऊ द्यात. जर एकदा का आवाक्याच्या बाहेर गेली तर मात्र कितीही आवाज टाका, काही करा, काही होत नाही. मगाशी जसं मी म्हटलं, तुम्हाला जर का कॉम्पिटिशन जास्त वाटलं आणि अपॉर्च्युनिटी कमी वाटली तर मात्र तुम्हाला कोणताही विजय साध्य करणं सोपं राहत नाही, ती डिफिकल्ट बनून जातं. अडवण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग. अक्षय पवार स्वतः आले समोरून, इकडे कधी आले कळले नाही आणि चेंडूला अडवले सुद्धा. असं कर्णधारपद असावं तुम्ही. कर्णधारपद भूषवत असताना अशा प्रकारची मानसिकता तुमची असावी. बघा, काय फलंदाज खेळतो त्याला माहित होतं आणि ते माहित असताना तो समोरून इकडे फिल्डिंगसाठी आला आणि इथे चेंडूला अडवलं सुद्धा. तो नसता तर कदाचित तिथे 4 धावा मिळाल्या असत्या. 24 धावा दाबल करते आशिष मेहर, येतो कहर आहे. इनसाइड आउट काढण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवले राजने, चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली. राजने सुद्धा प्रभावित केलंय. 25 शेवटचा अंतिम चेंडू आता शिल्लक. रिव्हर्सचा अटेम्प्ट रोहनने केला. हॅलो शेवटच्या चेंडूवरती सिंगल आणि आता 6 चेंडू आणि 24 धावांची गरज. आता खऱ्या अर्थानं बक्षीस कामाला येऊ शकतं. आतापर्यंत मारले नव्हते गेले, आता दोघांसाठी. आता दोघं मारणार कशी, पण मॅच जिंकली तर 3000 निकेतन धामणे यांच्याकडून. बघा, निकेतन आला आणि त्याची चाहूल लागायला लागली, वारा सुद्धा आला पैशांचा, कानामध्ये घोंगावायला लागलाय. ओहो, पहिला चेंडू नेव्हिल. 5 काय पाहिजे, वाईट साठी रिव्ह्यू आहे. ओके, चेक केलं जाईल. आता मॉडर्न आर्टचे खेळाडू विचार करत असतील की व्हाईट असावा. वही होगा जो मंजूर खुदा होगा. येस, इट्स वाईड. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होताना दिसेल. नेव्हिल आता 6-23. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलंय का. येस, अडवलं गेलंय. आता सर्व आशा धूसर झालेल्या आहेत. पाच चेंडूचा खेळ शिल्लक आणि 22 धावांची गरज आहे. समोरच्या दिशेने मारलाय आकाशने चेंडूला 4 धावांसाठी चौकार. 18 धावांची अजूनही गरज. ओहो, बॅटची वरची कडा घेऊन नेव्हिलचा हा चेंडू प्रभावी आणि इफेक्टिव्ह ठरलाय. आता मात्र एकच धाव आल्या कारणाने फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक राहिली. चेंडू सीमा रेखा पार, चौकार. 14 धावांची अजूनही गरज आहे. 2 चेंडू 14 धावा. दूर पर्यंत मॅच
शक्य नाहीये. नो बॉलवरती चौकार आला तर अजून मजा आहे. आणि तो चौकार आला तर ओहो नाहीये नाहीये. आशिष धावतोय. येस चौकार. आता 1 मध्ये 8. आतापर्यंत 16 धावा आल्यात. एक चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. बघूयात काय करतंय. नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचंय. चला लगेच तो टॉस पहिला करून घ्या. दादा तो समोरचा त्याला पण बोलून घ्या. समोर कोण आहे?